नमस्कार मंडळी, रेवता गावरान चव ह्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवूया मटणाचा झणझणीत रस्सा. त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे. 3 टमाटर घेतलेले आहे, काही चिरलेले कांदे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतले आहे, लसूण घेतलेले आहे, फुटाणे घेतलेले आहे आणि आलं घेतलेलं आहे. आणि आता आपण मटण सर्वप्रथम धुवून घेऊ छान पद्धतीने. आपण ह्याच्या वाटणही तयार करू या आपण साहित्याच्या. आणि आपण सर्वप्रथम मटणाला धुवून घेऊ 3 पाण्याने. तो अशा प्रकारे तुम्हाला हे धुवून घ्यायचं आहे मटणाला. अशा प्रकारे छान आपल्याला मटणाला धुवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मटणाला धुवून घ्यायचं आहे. आता आपण मटणाची भाजी बनवणार आहे. त्यासाठी आपण 6 भांडे यामध्ये तेल टाकणार आहे तेलामध्ये. तर आता 6 भांडे मी तेल टाकत आहे यामध्ये. तर आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे 6 भांडे. आता यामध्ये आपण कांदे टाकायचे आपल्याला. छान असे लाल इथपर्यंत आपल्याला यामध्ये तेलामध्ये कांदे ठेवायचे आहे. तर आता आपण कांदे यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण साहित्य घेतलेले आहे यासाठी 3 चम्मच तिखट घेतलेले आहे, हळद घेतलेले आहे आणि वाटलेला मसाला घेतलेला आहे. आपण पाट्यावर वाटलेला आहे. आता यामध्ये आपण कांदे टाकूया सर्वप्रथम तेलामध्ये. तर यामध्ये आपण आता कांदे टाकूया. छान असे लाल इथपर्यंत आपल्याला यामध्ये तेलामध्ये कांद्याला परतून घ्यायचे आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने ह्या कांद्याला छान पद्धतीने आपल्याला फिरवायचे आहे. लाल इथपर्यंत आपल्याला या तेलामध्ये आपल्याला छान पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फिरून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. छान असे कांदे आपल्याला लाल इथपर्यंत या असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले कांदे छान असे लाल इथपर्यंत आपल्याला असेच तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपले कांदे छान पद्धतीने लाल झालेले आहे. यामध्ये आपल्याला आपला वाटण टाकायचे आहे, जे पाट्यावरती आपण वाटून घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये वाटण टाकलेलं आहे. आता आपल्या वाटणाला चमच्याच्या साहाय्याने आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि 6 मिनटं असंच तेलामध्ये आपल्या वाटणाला तेलामध्ये करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने फिरून घ्यायचं आहे याला आपल्या वाटणाला तेलामध्ये. असं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला फिरून घ्यायचं आहे, नाहीतर मसाला तेलामध्ये चिपकून जाईन आपल्या पतीलाला. तर आपल्याला चमच्या साहाय्याने असं फिरवायचे आहे, जेणेकरून आपला जे वाटण आहे हे आपल्या पतीलाला लागू नये. आणि आपल्या गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि चमच्या साहाय्याने छान प्रकारे याला फिरून घ्यायचं आहे. 6 मिनटं आपल्याला असंच या मसाल्याला तेलामध्ये छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे. यानंतर आता आपण यामध्ये 3 चम्मच तिखट पावडर आणि अर्धा चम्मच हळद पावडर टाकलेली आहे. आणि याला आपण चमच्या साहाय्याने पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे. तर असं चमच्या साहाय्याने आपल्याला फिरून घ्यायचं आहे याला एकदा. तर आता धुतलेलं मटण यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे. आपण छान पद्धतीने मटणाला धुवून घेतलेलं आहे. आता याला आपला
वाटणाच्या मध्ये आपल्याला या पतेल्यामध्ये आता आपल्याला भाजीमध्ये टाकून द्यायचे आहे आपल्याला मटण आपलं. तर आता आपण मटण यामध्ये टाकलेलं आहे. आता झाराच्या चायाने आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे छान पद्धतीने. अशा प्रकारे आपल्याला छान पद्धतीने आपल्या मटणाला परतून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं मटण पतील्याला चिपकू नये. आता यामध्ये मी थोडं मीठ सोडलेलं आहे, तुम्हालाही सोडायचे आहे आणि छान पद्धतीने याला फिरून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. अशा प्रकारे छान पद्धतीने याला फिरून घ्यायचे. गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे. यावरती आता मटणाचं पाणी आणि आपलं जे उरलेलं मसाल्याचं पाणी आहे यावरती आपल्याला टाकून द्यायचे आहे. तर आपण आपलं वाटणातलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. यावरती आता आपण 30 मिनटं आपल्या मटणाला छान पद्धतीने आपण हाय फ्लेमवर शिजू देऊ. आता यावरती मी झाकण ठेवत आहे. तर बघू शकता 30 मिनटं झालेले आहे. आपलं मटण छान असं तयार झालेलं आहे. यावरती आपण थोडंसं आता कोथिंबीर टाकलेलं आहे आपण आणि यावर थोडं झाकण पुन्हा एकदा ठेवलेलं आहे आपण. पुन्हा 5 मिनटं आपण याला शिजू देऊ. त्यावरती मी आता गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडा धनिया पावडर टाकलेला आहे आणि पुन्हा आपण थोडंसं 10 मिनटं छान असं शिजू देऊ. पुन्हा आपण 10 मिनटं असं आपल्या मटणाला शिजू देऊ. तर बघू शकता छान असे आपलं मटण शिजलेलं आहे. छान अशी ग्रेव्ही आपल्या मटणाला आलेली आहे. छान असं लाल अशी ग्रेव्ही आपल्या मटणाला आलेली आहे. आपण चमच्या साहाय्याने एक छान पद्धतीने फिरून घेऊ पुन्हा एकदा. बघू शकता तुम्ही आपलं मटण छान असं शिजलेलं आहे. आता आपण लगेच आपल्या जेवणासाठी आपण वाढून घेऊया. छान असे आपल्या पीसेस आहे. छान असे आपले मटणाचे पीसेस शिजलेले आहे. छान अशी ग्रेव्ही पण आलेली आहे आपल्या मटणाला. तर आता आपण खाण्यासाठी आपण वाढून घेऊया आपल्या मटणाला. छान अशी ग्रेव्ही आणि छान असे आपले पीसेस पण छान असे शिजलेले आहे. तर रेवता गावरान चवला सबस्क्राईब करा.